दुसरी सुरत लूट आणि मराठा मुघल लढाई. 16 वर्षात जे कमावले ते जवळजवळ सर्व पुरंदरच्या तहात राजांनी गमावले होते. लढण्याची किमान ताकद शिल्लक राहिली होती. सोबत होती ती फक्त प्रचंड आत्मविश्वासाची, निर्धाराची, जिजाऊंच्या आशीर्वादाची आणि स्वराज्य संपन्न साकार करायचे ह्या ध्येयाने झपाटलेल्या सोबतींची. नोव्हेंबर 1666 मध्ये आग्र्याहून स्वतःची सुटका करून परत आल्यावर शिवरायांनी औरंगजेबच्या दख्खन सुभेदाराला म्हणजेच शहाजादा मुझम याला आपण झालेला तह मोडणार नाही असे पत्र लिहून स्पष्ट कळवले होते. ह्यामागचे राजकारण साधे सरळ नव्हते. लढण्याची ताकद पुन्हा एकदा निर्माण करायला काही अवधी जावा लागणार होता. 1667 ते 1669 या 2 वर्षात मराठ्यांनी इंग्रजांकडून नवीन शस्त्रे विकत घेतली, फौज अधिक वाढवली. विजापूर आणि पोर्तुगीज यांना आपला धाक दाखवायला मराठा फौज पुन्हा सज्ज झाली होती. पोर्तुगीजांना आणि त्यांच्या संरक्षणात पुंडगिरी करणाऱ्या 3 देसायांना धाक बसावा म्हणून राजांनी बारदेश मोहीम आखली, यशस्वी केली आणि पोर्तुगीजांना मराठ्यांचे वर्चस्व मान्य करून तह करणे भाग पडले. आता सिद्धीने मराठ्यांविरोधात कुरापती सुरू केल्या. उघडपणे इंग्रज आणि पोर्तुगीज लपून त्यांना मदत करत होते. खुद्द मुघल सिद्धीला मराठ्यांविरोधात उत्युक्त करत होता. तिकडे उत्तरेत सप्टेंबर 1669 मध्ये औरंगजेबाने बनारसमध्ये मंदिर तोडण्याचा सपाटा चालवला. शिवरायांना या गोष्टीचा नक्कीच प्रचंड राग आलेला असणार. डिसेंबर महिन्यात औरंगाबाद येथे असणारे प्रतापराव आणि आनंदराव मराठा फौज घेऊन राजगडी परत आले. मराठे आणि मुघल यांच्यामधला तह मोडला होता. पुन्हा मराठे मुघल तह झाला तो 37 वर्ष लढल्यावर आणि औरंगजेबाच्या मृत्यूनंतर. फेब्रुवारी 1670 मध्ये मराठा विस्मयजनक करता मुघलांकडून तुटून पडले. 4 फेब्रुवारी 1670 रोजी सुभेदार तानाजी मालुसरे यांनी कोंढाणा जिंकून याची सुरुवात करून दिली. गडकिल्ल्यांवर, पायथ्याला, मैदानात, जंगलात, डोंगरात जिकडे तिकडे मुघल फौजेवर मराठा फौज तुटून पडली. लोहगड, रोहिडा, माहुली आणि पुरंदरच्या तहात दिलेले किल्ले एकामागून एक पुन्हा एकदा मराठ्यांनी जिंकून घेतले. शिवाय मुघलांचे काही किल्ले आणि जहागीर लुटायचे काम सुरू केले. फेब्रुवारी ते जुलै महिन्यापर्यंत मुघल फौजांच्या हालाला पारावर राहिला नाही. पावसाळ्याच्या शेवटाला अजून एक धक्कादायक बातमी दिल्लीला पोहोचली. महाराजांनी पुन्हा सुरत लुटली. 10,000 पायदळ, 10,000 घोडदळ, पंतप्रधान मोरोपंत पिंगळे, सेनापती प्रतापराव, उपसेनापती आनंदराव यांना सोबत घेऊन 3 ऑक्टोबर रोजी खुद्द महाराज सुरत येथे जाऊन पोचले. सुरतेच्या वेशीवरून त्यांनी सुरतेच्या मुघली सुभेदारांना पत्र पाठवले. बादशाहमुळेच मला माझ्या जनतेचे आणि देशाचे रक्षण करण्यासाठी फौज उभी करावी लागत आहे. तेव्हा त्या फौजेचा खर्च सुद्धा तुमच्याच प्रांतातून द्यायला हवा. मी 3ऱ्यांदा आणि शेवटचे सुरतेच्या उत्पन्नाचा 4था भाग मागत आहे. ह्या पत्रामध्ये महाराजांचा हेतू आणि उद्देश स्पष्ट दिसून येतो. आय डिमांड फॉर द 3rd टाइम, which I declare to be the last, 4th part of revenue under your government, as your empire has forced me to keep an army for the defense of my people and country. That army must be paid by the subject. यानंतर सुद्धा सुभेदारांकडून काहीच उत्तर मिळाले नसल्याने मराठ्यांनी 3 ऑक्टोबर ते 5 ऑक्टोबर असे तब्बल 3 दिवस निवांतपणे सुरत लुटली. इतक्या प्रचंड वेगाने 20,000 मराठा फौज सुरतेवर पुन्हा हल्ला करेल असे कोणाला स्वप्नात देखील वाटले नव्हते. पण जे शत्रूला अनपेक्षित नसते नेमके तेच करण्यात महाराज तत्पर होते. मराठ्यांनी आपला डाव साधला होता. जितक्या वेगाने ते सुरतच्या दिशेने गेले तितक्याच वेगाने लुटून घेऊन ते आता परतीच्या मार्गाने निघाले होते. दख्खनचा मुघल सेनापती दाऊद खान त्याला अडवायला रवाना झाला होता. मराठा फौज बागलामध्ये वणीकंचन येथे पोचल्याची बातमी त्याला मिळाली होती.
दक्खन सुभेदार मुअझ्झमने बाकी खानाला अधिक कुमक आणि रसद देऊन दाऊद खानाकडे पाठवले, तर बाकी खानाची वाट बघणाऱ्या दाऊद खानने मराठ्यांना माग काढण्यासाठी इख्लास खान मियाला पुढे धाडले होते. मराठ्यांची 15,000 फौज आघाडीला दौडत असताना इख्लास खान मिया याने सेनापती दाऊद खान आणि बाकी खानची वाट न बघता मराठ्यांवर हल्ला चढवला. अर्थात तो त्याचा मोठा मूर्खपणा ठरला. तो स्वतः त्याच्या फौजेचा गट जवळ जखमी झाला. मराठ्यांनी मुघल फौजेची सरसकट कत्तल चालवली. काही काळात दाऊद खान आणि बाकी खान तेथे येऊन पोचले. मुघलांची बहुधा लढाई कसलीच तयारी झालेली दिसत नव्हती. मुघल फौजेने मराठा फौजाकडून सपाटून मार खाल्ला. मुघलांसोबत असलेल्या बुंदेले सैन्याने मराठ्यांना कसेबसे रोखून धरले होते. मराठ्यांचे लक्ष देखील लढाई करणे नव्हते. सोबत असलेला करोडोचा खजिना सुखरूप मार्गी लावणे त्यांचे प्रथम उद्दिष्ट होते. संपूर्ण दिवसात मराठ्यांनी बेरुगिरी म्हणजे शत्रूला चोहूबाजूने घेरून केली जाणारी फिरती लढाई या तंत्राने मुघलांना हैराण करून सोडले. 16 ऑक्टोबरच्या संध्याकाळी मराठा फौजांनी पुन्हा एकदा मुघलांवर जब्बर हल्ला चढवत आपली पुढची वाट मोकळी करून घेतली आणि ते सुरतेच्या लुटीसकट पुढे सरकले. मराठ्यांची पिछाडीची फौज मुघलांना गुंगारा देत मध्येच लढत लुटीपासून दूर घेऊन जात होती. मराठा मुघल तह मोडल्यानंतर पहिल्यांदाच समोरासमोरच्या लढाईत मराठ्यांनी मुघली फौजांचा पराभूत केला होता. खुद्द महाराजांनी जातीने या लढाईमध्ये सामील होते. स्वतःची भूमी गनिमांपासून मुक्त करण्यासाठी ते आसुसले होते. सुरत लूट सुरक्षितरित्या राजगडाच्या वाटेवर नेण्यात मराठ्यांना यश आलेच, पण इतक्यावर ते थांबले नाहीत. महाराजांनी पंतप्रधान मोरोपंत पिंगळे यांना त्र्यंबक, औंढा, पट्टा, रवळ्या, जावळ्या ह्या नाशिक आसपासच्या संपूर्ण भाग काबीज करण्याच्या कामगिरीवर पाठवले आणि महाराज खुद्द करंजाम, बेरर ह्या खानदेश भागात शिरले. मुघली भागात त्यांनी प्रचंड लूट चालवले. थोडक्यात महाराजांनी मुघलांना पूर्णपणे जमीनदोस्त करण्याच्या दिशेने एक मजबूत पाऊल उचलले होते. आता ते मागे हटणार नव्हतेच. स्वसंरक्षणाचा सर्वोत्तम पर्याय होता शत्रूच्या प्रदेशात आक्रमण.